उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा निघतोय। ज्या क्रांती चौकातून हा मोर्चाला सुरुवात होणार आहे त्याच क्रांती चौकातून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। कसं आहे स्वरूप आजच्या मोर्चाचं? आज मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा निघणार आहे। संपूर्ण मराठवाड्यातून लोक येणार आहे, त्याच्या आजूबाजूचे येतील, परंतु आम्ही मराठवाड्याचा मोर्चा म्हटलेला आहे। बाकी कोणी बुलढाण्याचे लोक येतील, जळगावचे लोक येतील, नगरचे लोक पण येऊ शकतात। हा मोर्चा मुख्य 4 मागण्यांसाठी आहे। कर्जमाफी, कर्जमुक्ती, 50,000 रुपये हेक्टरी मदत, पीक विम्याचे जे निकष आधीचे होते ते पूर्ववत करावे, आणि चौथं घरदार गुराढोरासाठी जे निकष बदलावे। एवढ्या 4 मागण्यासाठी हा मोर्चा क्रांती चौकातून इथून शिवाजी महाराजांना अभिवादन करून निघेल आणि शहराचं जे मुख्य मोठं चौक आहे गुलमंडी, इथे त्याचा समारोप होईल। कोण कोण सहभागी होईल? माननीय उद्धवजी या मोर्चाचं नेतृत्व करतील। माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊत साहेब येतील, सुभाष देसाई साहेब येतील, अनिल देसाई साहेब येतील, आदित्य साहेब ही येण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेनेचे सगळे नेते, बाकी आम्ही लोकल खैरे पायी मोर्चा पायीच चालणार आहे। मोर्चा काय उद्धव ठाकरे पाहिजे? हो, चालतील। उद्धव साहेब सुद्धा पायीच चालतील। बरं, असं आहे की या मोर्चावर विरोधकांनी टीका केली आहे। भुमरे असं म्हणतात की ही सगळी स्टंटबाजी आहे उद्धव ठाकरेंची। बरोबर, मग काय केलं पाहिजे? तुम्ही जरा सल्ला द्या। आम्ही घरात बसलं पाहिजे का? तेवढं सल्ला द्या, तेवढं सल्ला द्या म्हणा भुमरेंना की काय केलं पाहिजे। पाचवडच्या मळ्यात राहायचं का पैठणच्या मळ्यात जाऊन राहायचं आणि तिथंच दिवस आणि रात्र घालवायची का? जरा सल्ला द्या म्हणा। त्यांचं असं म्हणणं आहे की ते 4 तासात 4 जिल्ह्याचा दौरा करतात आणि मोर्चा काढतात। तुम्ही 4 गावात तर जाऊन या म्हणा। 4 दिवसात तुम्ही 4 गावात तर जाऊन या म्हणा। त्यांनी 4 तासात नाही, पूर्ण मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यात जाऊन आले। तुमचे तर हेलिकॉप्टरनी येतात, जिथं तिथं उतरतात, पुन्हा चिखल लावू देत नाही, पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बसतात, पुन्हा दुसऱ्या गावात। तसं तर केलं नाही ना आम्ही तर गाडीनं गेलो, शेतात गेलो। तुमच्या ह्यानी काय आता चांगला शब्द येईल, पण तो बोलणार नाही मी। काय दिवे लावले? बरं, एवढंच नाही तर भाजपचे प्रशांत बंब म्हणतात की आता दिसतील म्हणे उद्धव ठाकरे। आम्ही तर विसरून गेलो होतो, आम्हाला वाटलं संजय राऊत आहे। सोडून द्या ह्या लोकांवर। मला असं वाटतं आपण मोर्चावर कॉन्सन्ट्रेट करू। यांच्या टीका टिप्पणीवर मी काही बोलणार नाही कोणाच्या। शेवटचा असा की तुम्ही ज्यांच्यावर नेहमी बोलतात ते संजय शिरसाट देखील हंबरडा कुणाच्या विरोधात फोडताय असं तुम्हाला प्रश्न केला आहे? मला वाटतं त्यांना कळत नसेल तर सांगायची गरज नाही। सगळ्या मराठवाड्यातल्या जनतेला माहिती आहे, आणि संजय शिरसाटांना माहिती नसेल तर मला असं वाटतं त्यांच्या ज्ञानाला शुभेच्छा। बरं, ह्यात वैशिष्ट्य वेगळं काय असणार आहे? भाषण कोण करणार आहे? भाषण याच्यात शेतकरी करणार आहे। बेसिक नेत्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या व्यथा स्वतः मांडणं हे महत्त्वाचं आहे। मला असं वाटतं तेच या मेळाव्यात आम्ही त्या मोर्चात करणार आहे। बरं, सरकारला गांभीर्याने घ्यावं तुमचा मोर्चा? गांभीर्याने घेतलं, नुसतं डिक्लेअर केलं तर त्यांनी पॅकेज डिक्लेअर केलं। भले ते पॅकेज फसवं असेल, परंतु मोर्चा झाल्यानंतर सरकारला प्रत्यक्षात मदत शेतकऱ्याला द्यावी लागेल। विरोधकांना काय सल्ला देऊ इच्छिता? काही सल्ला नाही, टीका करत राहा म्हणा। कुत्ते भुकते हाती चलता है। ठीक आहे, धन्यवाद। हे होते अंबादास दानवे, आणि जिथून हा मोर्चा आज निघतोय त्याच क्रांती चौकातून त्यांनी ABP माझाशी संवाद साधला आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।